मेळाव्याला यायचं हा. नमस्कार मॅडम, आनंद मेळाव्याला यायचं हा. सर, आनंद मेळाव्याला यायचं हा. नक्की येणार. थँक्यू. ओके स्टार्ट. सर्व विद्यार्थी वर्गाला आग्रहाचे निमंत्रण. आनंद मेळाव्याला नक्की यायचं हा. नक्की येणार. धन्यवाद. धन्यवाद. बंधू भगिनी, आपल्याला देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. शुद्ध भाव से या शाळेच्या या संस्थेच्या शाळेतले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इथे उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग आणि आपण सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज आनंद मेळाव्याच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना एक खूप मोठा आनंद मिळणार आहे. कारण आपण बाकी खेळ खेळतो, मैदानी खेळ खेळतो, आतले घरातले खेळ किंवा शाळा भागातले खेळ खेळतो, पण हा आनंदाचा मेळावा आहे ना, त्याच्यामध्ये खूप वेगळा आनंद असतो. कारण त्याच्यामध्ये आपली कमाई होणार असते, आपल्याला पैसे मिळणार असतात, त्यामुळे त्याचा आनंद खूप वेगळा असणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप आनंद लुटा त्याच्यामध्ये. मध्यंतरी आपल्या नडगावच्या शाळेत देखील झाला, तिथे मी गेली होती, कार्यदिराज पण झाला, तिथे देखील होता आणि मी बघितलं तिथे पण खूप छान स्टॉल लावले होते. मुलांनी खूप छान व्यवस्था केली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथे स्टॉल लावले होते. आता तुमचे पण आम्ही बघणार होतो कसे काय केले ते. पण हे करण्याच्या मागे उद्देश हाच असतो की मुलांना व्यवहार कळला पाहिजे. आज आपण बघितलंय की नोकऱ्या राहिलेल्या नाहीत, पण नोकऱ्यांना पर्याय शोधला पाहिजे. पर्याय करताना काय शोधलं पाहिजे तर मार्केटिंग केलं पाहिजे, किंवा इंजिनियर झालं तरी पण शेवटी त्याला मार्केटिंग करावं लागणार आहे. दुकानदार आपण बघतोय दुकानामध्ये
हे करतात, काय काय विकायला बसलेले असतात, तर ते आपण दुकानात जातो पण आपण बघत नाही की तो दुकानदार विक्री कशी करतोय, आपल्याशी बोलतो कसा, आपल्याला ती वस्तू देताना त्याच्या वस्तूचं कौतुक किती करतोय, म्हणजे ती वस्तू कशी असली तरी पण आपल्याला असं वाटतं अरे एवढं तो कौतुक करतो म्हणजे चांगली असणार आहे, आपण लगेच घेतो. हे आपल्याला शिकायचं आहे त्याच्यातनं. दुसरी गोष्ट आपण बघते, आपली म्हण आहे पूर्वजांनी काढली, बोलणाऱ्याची आंबट बोरं पण विकली जातात. म्हणजे एक बाजारात बाई बसलेली असते, दोघी जणी लाईन मध्ये बसलेले असतात, एकीकडे बोरं असतात दुसरीकडे पण बोरं असतात आणि एकीकडची बोरं खूप गोड असतात, पण तिच्या बोरांकडे कोणीच जात नाही कारण ती गप्प बसलेली असते, सांगत नसते की माझी बोरं कशी आहेत, किती गोड आहेत, काय ते काहीच नसतं सांगत. पण दुसरी बाजूला बसलेली असते ती एवढी बोलत असते की ती खूप काय काय सांगत असते, मी बोरं इथनं आणलेली आहे, ती अशी आहे, ती तशी आहे, ती खूप गोड आहे, पण ती ऑलरेडी ती खूप आंबट असतात, पण तरी देखील तिच्या त्या सांगण्यामुळे लोकांना असं वाटतं अरे ही बोरं खूप चांगली असतात, ही सांगते. प्रत्येक जण तिच्या स्टॉलवर जायचं आणि तिची बोरं घ्यायचं, म्हणजे ही म्हण सार्थक लागते तिथे की बोलणाऱ्याची आंबट बोरं पण विकली पाहिजे. त्याच्यात हे तुम्हाला हे शिकायचे आता पुढे, म्हणजे तुम्ही जेव्हा स्टॉलवर जाता त्या स्टॉलवरच्या मुलांनी तिथे सांगितलं पाहिजे तुम्हाला की आम्ही हे बनवलंय, ते कसं बनवलंय, आम्ही कशा पद्धतीने बनवायला शिकलोय, हे सगळं हे तुम्ही तिथे बोलता आलं पाहिजे तुम्हाला. आमच्याकडे आम्ही आमच्या जेवण बनवलंय, मग त्या जेवणामध्ये काय काय केलंय, मी तुम्हाला तिथे स्टॉलवाल्यांना प्रश्न विचारणार ते कोणी बनवलंय, कसं बनवलंय, याच्यात काय टाकलंय, कारण मी उपस्थित असलेल्या विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक, पाटील सर, शिक्षक पालक संघाचे सर्व प्रतिनिधी आणि काही पाहुणे मंडळी इथे आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. आणि विशेषतः ज्यांच्याकरता हा कार्यक्रम मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केले आणि ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात, तो आजचा आनंद मेळावा. आज या मेळाव्याचा तुम्ही जरूर आनंद उपभोगा. मी काही जास्त बोलत नाही कारण तुमचे गरम स्टॉल तिथे पदार्थाचे थंड होत आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला थंडगार कशा गरम गरम तुमच्या तोंडात द्यावं ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही या आजच्या कार्यक्रमाचा मनापासून चांगला उपभोग घ्या. आणि याच्यानंतर क्रीडा स्पर्धा झाल्या नाही ना, क्रीडा स्पर्धानंतर थोडे कार्यक्रम झाल्यानंतर एक मनामध्ये ठेवत आपला परीक्षेचा काळ येणार आहे, त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. तुम्हाला पुढे विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप मोठी भरारी मारावी लागणार आहे. आजच्या या कठीण परिस्थितीच्या दिवसात या भरारीला फार महत्त्व आहे आणि ते महत्त्व गाठण्याकरता तुम्ही प्रयत्न करा. आणि केवळ विद्यार्थ्यांनी यांना सुद्धा त्याच्यापासून खूप चांगला धडा घ्या. आजच्या महिला खूप कुठे कुठे गेलेले आहेत, विमानाच्या पायलट झालेले आहेत, युक्तीमध्ये ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, मोठमोठे शास्त्रज्ञ झालेले आहेत. त्या दृष्टीने आपणही कुठेतरी एक वाटा ह्यामध्ये उचलावा, म्हणजे जिद्द मनात ठेवा. विद्यार्थ्यांना आपण सांगतो तुम्हालाही खूप मोठं व्हायचं आहे आणि त्या दृष्टीने आजपासून प्रयत्न सुरू करा. परत एकदा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द. या ठिकाणी आता मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे आणि मला माहीतच आहे की आपल्याला देखील विविध चविष्ट पदार्थांचा स्वाद घ्यायचा आहे, तो स्वादही आपल्याला या निमित्ताने मिळणार आहे. स्टॉलवर जे विद्यार्थी आहेत त्यांनी तयार व्हायचे. पालकांनी खड़ा 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 नमस्कार करायचं आलेलं पहिल्यांदा नमस्कार करायचं. काय आहे
तुम्ही कुठल्या दोनच काम आहे छोटे आपण मोठं काम केलंय काय त्यांनी आणलं ना माझं शिष्य पण आहे तर चांगलं आहे आहेत ना पुढे कोणतरी नॉन व्हेज पण असतील असतील ना पाव पाणी काय छान आहे गुलाबजाम मोठा पदार्थ बनवलाय भारी आहे साजेलीच्या तुम्ही कुठल्या काय काय नाव तुझं सॉस पण आहे काय अंडे आहे का झालं ना अंडा आणलंय चला अरे वा जोरात काम आहे चला अरे बा चिकन टिक्का दोन में काम आहे मोमोज टिक्का आहे का अरे वा प्रश्नच नाही जोरात काम आहे नवीन आहे मोमोज सारखं ना छान आहे एक चांगला नवीन पदार्थ आणला इकडे मुलांना अगदी आवडेल हो